नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आज आपण पाहणार आहोत की एकीकडे ईश्वरी नम्रता किचनमध्ये बोलत उभ्या असतात. तेवढ्यात तिथं वल्लरी येते आणि त्यांच्या सगळ्या गप्पा चोरून चोरून ऐकू लागते आणि जरा वेळाने मनातल्या मनात विचार करत म्हणते, वाह वल्लरी वाह, तू काहीही न करता राजेश नावाचा काटा दूर झालाय आता तुझ्या आयुष्यातून. आता अर्णव ईश्वरीचं काहीतरी करावं लागेल, म्हणजे फॅमिली प्रॉपर्टी मिळवायचा माझा मार्ग तर मोकळा होईल. आणि त्या दोघांना लांब करण्यासाठी ह्या बावळट नम्रताचाच वापर करायला हवा. बहिणीलाच बहिणीचा शत्रू बनवलं ना की अर्णव ईश्वरीचा संसार मोडायला वेळ तर लागणार नाही. जरा वेळाने ही वल्लरी आग लावायला नम्रता जवळ जाते, पण तिथं आता नम्रता एकदम हुशारीने वल्लरीला उत्तर देत म्हणते, आई काय ना, तुम्हाला ती नसेल आवडत, पण मला माझी बहीण चांगलीच माहितीये, म्हणजे आम्ही एकत्रच वाढलोय ना. जरा वेळाने फायर अलार्मचा आवाज घरात यायला लागतो. त्याच्या आवाजाने हळूहळू सगळे हॉलमध्ये जमा होतात. सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की काय झालं, हा आवाज नक्की येतोय तर येतोय कुठून. तेवढ्यात नम्रता आता सगळ्यांना म्हणते, बहुतेक अंजलीताईंच्या रूममधून धुराचा वास येतोय. ते ऐकून आता अर्णव ईश्वरी तर मात्र जाम घाबरूनच जातात. तुम्हाला पण तोच प्रश्न पडलाय ना की अंजलीने परत एकदा जीवाचं बरं वाईट करून घ्यायचा प्रयत्न तर नाही ना केला. मला सुद्धा पडलाय प्रश्न. पण आता हे जर जाणून घ्यायचं असेल तर पुढच्या व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चला मग पटकन चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. बाय बाय.